नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण तळसंदे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथं आलेलो आहे आणि हे आमचे मित्र आहेत. तुमची ओळख करून द्या सगळी. माझं नाव राजाराम बळवंत पाटील, राहणार तळसंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आता बरं का शेतकरी मित्रांनो, ह्यांनी जी लागण केली आहे आता इथं जवळ बघा, ही किती तारखेला केली आहे? 30 तारखेला 30 तारखेला केली आहे 30 तारखेला दुपारच्या पुढे तुम्हाला 30 जुलैला. हा. म्हणजे आज नाही 30 जून 30 जूनला सॉरी 30 जूनला. आज 12 आता हा जुलै महिना, म्हणजे 12. आज एक 12 दिवस ह्याला झालेले आहेत. फक्त 12 दिवस झालेले आहेत आणि ह्याची ग्रोथ तुम्ही बघा. महत्वाचं ह्याने काय केलं होतं तर सीड ट्रीटमेंट केली होती. बायरीचन अल्ट्रासी बियाला लावलं होतं. बियाला लावताना काय केलं तेवढं सांगा तुम्ही. राखेत घेऊन ट्रीटमेंट केली. राखेत किती राख घेतली? राख 4-5 किलो राख घेतली होती. बर. हा. आणि त्याच्यात ते अल्ट्रासी आणि हे टाकून हे केलं. बर. आणि पुन्हा टोकन जरा जोरात बोलायचं. तर हा खाली बसून हे करा, माग हे काय केलं सांगा परत एकदा. राख घेतली 5-6 किलो. 5-6 किलो राख घेतली. बी किती घेतलं? बी 25 किलो. 25 किलो बी. राख अंदाजे काय राख अंदाजे मोजले मोजलेलं नव्हतं. पाठीभर एवढी होती. किलो म्हणजे कसा जास्त काय नसेल. जास्त नसेल. पाठीभर होती. ठीक आहे. राख घेतली, त्याच्यात बाहेरीच किती टाकलं? बाहेर 100 मिली बॅरल मधलं टाकलं का? आणि अल्ट्रासी अल्ट्रा 100 आणि ते बियाला आपल्याला लावून सोडून त्याचा काय फायदा वाटला तुम्हाला? त्याच्यात डाल वगैरे उगवून एक नंबर झाली. म्हणजे कुठं गॅप पडलेला नाही. जे टाकलेलं आहे ते सगळं उगवलं. सगळं उगवलं म्हणजे उगवण क्षमता चांगली झाली. आणि घरचं वापरले. हा. आणि बी घरचं आहे. घरचं वापर. दुसरं महत्वाची गोष्ट आणि काय फरक वाटतो तुम्हाला? हे बघा, आपण दुपारी आलोय आता, पण हे सुकलेलं नाही दिसत. लक्षात का? पानाची साईज चांगली आली आहे त्या मानाने. कीड आहे का कुठं? कीड नाही अजून तरी कीड हा. कुठं तर एखादं असेल समजा, त्याला अजून तुम्ही बाहेरीचे अल्ट्राशन मारल्या नाही. आता काय करायचं? बाहेरीचे अल्ट्राशन मारून. तर सगळ्या सोयाबीन करणाऱ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, सीड ट्रीटमेंट कंपल्सरी होती. आता आपला तो वेळ निघून गेलाय, पण ज्यांच्या अजून पेरणी व्हायची आहे अशा सगळ्यांनी कंपल्सरी सीड ट्रीटमेंट करायची. 250 ग्रॅम राख घ्यायची, 50 ml बाहेरीच घ्यायचं, 50 ml हे घ्यायचं अल्ट्रासी घ्यायचं, ते राखेत टाकायचं आणि ती राख बियाला लावायची. किती किलोला? 5 किलो. या प्रमाणामध्ये सगळ्यांनी करा ज्यांच्या अजून लागत नाही. आणि ज्यांचं ऑलरेडी उगवून आले त्यांनी काय करा, बाहेरीचे अल्ट्रासी हे कंपल्सरी फवारायचं 15 दिवसांनी. ज्यांच्याकडे ड्रीप आहे किंवा आणखी काही गोष्ट आहे त्यांनी थोडं बाहेरी जादा सोडा मधल्या वेळेत. पण त्याला काय आपल्याला खर्च येत नाही, 2 किलो गुळ लागतो. पण मला सांगा, दरवर्षी तुम्ही सोयाबीन करत होता आणि ह्या वर्षी 12 दिवसाचा फरक किती आहे? 12 इतरांच्या म्हणजे आता चांगला. इतर वेळेस तुमच्या बरोबर कोणी पेरलंय? मी एवढं काही लक्ष दिलं. मी आपल्या ह्याच्यात दुसरं काय करायला लागतंय असं वाटतंय का? काय नाही. मला तर काय आता वाटलं नाही. हा. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यांनी लक्षात ठेवा, याला कुठलं औषध मारायचं नाही, दुसरं काय आणायचं नाही, काय करायचं नाही. आपण ह्याच्यात नंतर 1 महिन्यानं पण घेऊ, रेकॉर्डिंग घेऊ, त्यावेळी पण तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही सगळा प्लॉट बघा. बरं, तू जरा प्लॉट दाखव. सगळा एकसारखा दिसतंय. हा, एकसारखं दिसतंय. 2 हे करून भुईमुगाचे घेतले. भुईमुग पण लावलाय तुम्ही? ते बघा, आता हे भुईमुगाला पण भुईमुगाला पण हे बाळ ये पुढं. तर शेतकरी मित्रांनो, आपण त्यांच्या शेतामध्ये आहे. त्यांनी काय केलंय, 2 ओळी सोयाबीनच्या आहेत आणि मध्ये 1 ओळ काय केलंय, भुईमुगाची टाकली. भुईमुगालाही आज 12 दिवस झाले. एकाच दिवशी पेरणी झाली. तर हे बघा, 12 दिवसाचं क्रॉप बघा, एकदम जवळ. मामा तुम्ही पण दाखवा. ह्याच्यावर काही कीड रोग काही दिसत नाहीये. लक्षात घ्या, एकदम क्लिअर आहे आणि 12 दिवसाच्या मानाने लई वाढली. त्याच दिवशी एका दिवशी सगळी झाली. सगळे एका दिवशी. एका त्याला पण सीड केलेली आहे. बरोबर. आता आपल्याकडं खास करून अचलपूर जिल्हा अमरावती आमचे मित्र
अशोक इंडस्ट्री आलेले आहे. ते नवीन शेती करायला लागले. त्याला काय वाटतं त्याच्याविषयी थोडक्यात सांगा. पहिल्यांदा ओळख करून द्या. मी अशोक इंगळे, अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव सोडची दहीगाव रेचा इथे मी राहतो. मी नोकरी करत होतो, पण आता शेतीकडे लक्ष दिलं. माझा अंजनगाव पासून 5 किलोमीटरवर 7 एकराचा बगीचा संत्र्याचा आहे. 1000 झाड आहे. सरांचं मी 6 महिन्यापासून अल्ट्रासाउंड बायोरिक ट्रीटमेंट करत आहोत. माझ्या झाडामध्ये खूप प्रगती झाली. टिमक्या गेला, कुठल्याही प्रकारचे आता रोग दिसत नाही, मर गेली, अड्या वगैरे काहीच, म्हणजे एकदम खूप. आणि फुलं आणि फळं पण सुद्धा चांगल्या क्वालिटीचे झालेले आहेत. त्यानिमित्त मी असेच इकडे आज तुला कुठल्या एका कामाकरता आलो तर मी सरांना भेटलो आणि सरांनी इथे पण मला आणलं. यांचा एक भुईमुग आणि या पाटील सरांचा मी बाकीचा ऊस आणि सोयाबीन बघत आहो. आमच्याकडच्या क्वालिटीपेक्षा 12 दिवसाचे हे क्रॉप आहेत, पण एवढे सुंदर, काहीचे काही सुंदर. तुम्हाला काय वाटलं एकंदरीत? मला मला ते सोयाबीन मध्ये काय वाटलं नाही, पण भुईमुग एकदम top आहे. भुईमुग आणि नाही सोयाबीन पण आता आमच्याकडे सोयाबीन आहे, पण अशी क्वालिटी नाही. भुईमुगाच्याबद्दल तर बोलूच शकत नाही, कारण याच्यामध्ये जरासकी एक एवढे सुंदर पत्ती आणि हे सर्व बघून आहे ना, हे आता याची कल्पित अशी आहे. तर एवढं झाल्यानंतर हे हा. म्हणजे खरोखर म्हणजे मला बरं वाटलं. खूप बरं वाटलं. 15 दिवसांमध्ये एकदा बायोरिक. आता तुमच्या ड्रीप आहे, त्यामुळं मध्ये बाहेर नसतं, सोडून देतो. ड्रीपला अल्ट्रासी घालू नका, खर्च वाढेल. लक्षात का? फक्त वर्ण फवारताना बाहेरची अल्ट्रासी मिक्स करून फवारायचं. म्हणजे एक तुमचा पंप किती लिटरचा आहे सांगा ना? 15 लिटर मध्ये 60 मिली अल्ट्रासी टाकायचं. 15 लिटर बाहेरीच घ्यायचं पंपात, 60 मिली अल्ट्रासी घ्यायचं आणि वरून फवारायचं. फवारताना आता पहिल्यांदा थोडं बुडात धरा, खाली पडतंय, त्यामुळे काय अडचण येत नाही. आपण काय करू, 1 महिन्यानंतर परत एकदा रेकॉर्डिंग करू आणि परत शेवटी जायच्या वेळी एकदा रेकॉर्डिंग करू. म्हणजे मध्ये 1 महिना 1.5 महिन्यात एकदा आणि परत महिना 1.5 महिन्यात एकदा. त्यावेळी आपल्या लक्षात येईल की बाबा ही सोयाबीन कसं दिसतंय. आता जे आमचे मराठवाडा विदर्भामधले शेतकरी आहेत, त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा, ह्या शेतकऱ्यांनी किती व्यवस्थित टोकलेलं आहे, कळलं का? आणि कसं व्यवस्थित आलेलं आहे. हो, यांची मांडणी फक्त 12व्या दिवसाचा प्लॉट आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, फक्त 12व्या दिवसाचा plot आहे. तर आता शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी लक्षात ठेवा, सोयाबीन वाल्यांनी, कळलं का, काहीतरी टाकाल तुम्ही केमिकल, अजिबात कुठलं केमिकल वापरू नका. लक्षात का? क्लिअर कट सांगणं आहे माझं. हा प्लॉट तुम्ही बघू शकता, 12 दिवसाचा प्लॉट आहे. तुमचे कसे आहेत जरा बघा. जरा मराठवाड्यातले किंवा विदर्भामधले जे शेतकरी आहेत, आमचे सोयाबीन आता केले आणि बाहेरचे अल्ट्राशी वापरले, त्याच्यामध्ये तर ही स्टेज आले का जरा बघा. त्याला कीड रोग नाहीये, काय औषध मारलेलं नाही किंवा काय मारायला लागत नाहीये. लक्षात का? तर सगळ्यांनी जरा स्वतःच लक्ष करा. मला त्याचे फोटो पाठवा, म्हणजे आपणाला कम्पॅरेटिव्हली काय मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र ह्याच्यात काय फरक आहे वाढीमध्ये, हे आपण हे एकदम माळरान आहे, एकदम माळरान आहे, कळलं का? जमीन एकदम हलकी आहे, तरी सुद्धा ह्या जमिनीमध्ये अशा प्रकारे आपलं पीक आलेलं आहे. आणि आता तुम्ही पाटील साहेब ह्याच्यामध्ये समाधानी आहेत का, एवढं सांगा मला. पूर्ण समाज का काय घालायला लागेल अजून? काय घालणार नाही ना? नाहीतर चांगलं येते म्हणून अजून काहीतरी मारायला झालं आणि सगळं कीड रोग होऊन जाईल. हेच करणार. हा, तर शेतकरी बंधूंनो सगळ्यांनो हे फक्त लक्षात ठेवा. आपण हा एपिसोड इथं थांबवूया. नमस्कार शेतकरी बंधू.